कधीच पूर्ण पेपर पाहत नव्हतो. म्हणत होतो फॉर्म्युले पाठ कर, लिहून ठेव, सकाळी दररोज वाचत जाय. नाही लिहिले घेणं टोले. आता असं कसं येत नाही, नाल्याशिवाय राहत नाही. फाइंड वेदर द डिसिजन गेन और इन्क्वायर टू लॉस. चल प्रवीण कर दिंगाने. गुड मॉर्निंग. तर 10वी बोर्ड एक्झामचा किंवा मिड टर्मचा पेपर कसा लिहितात मी तुम्हाला सांगतो. बघा, ही टेस्ट काल तुम्ही दिली आहे. आता या टेस्टची आन्सर की म्हणून हा सेम पेपर जर मी विद्यार्थी असतो, मी जर त्या एक्झामच्या ठिकाणी बसलेला असतो, तर मी कसा पेपर सोडवला असता त्या फील्डनं मी तुम्हाला सोडून दाखवतो. तुम्ही पूर्ण पेपर सोडवेल. 2 तासाचा पेपर आहे, पण मला 2 तास लागतील नाही, कारण माझ्या 10वीत मला 2 तास लागत नव्हते. आता कुठे लागतील? आता तुम्ही म्हणतात सर तुम्हाला पेपर तर माहिती आहे, कारण तुम्हीच काढला. तर नाही, पेपर मी काढला नाही. माझा एक स्टुडंट असतो 10चा इथं येत असतो तो, त्याने पेपर काढला, अपलोड पण त्याने केला. मला अजून पण माहिती नाही क्वेश्चन कोणते आहे, बट क्वेश्चन सगळे मी पाहिलेलेच असतील ऑब्व्हियसली आहे, कारण जे बाहेरचे क्वेश्चन आहेत ते पण मी मागच्या प्रिव्हियस इयरमध्ये कधी ना कधी शिकवलेलं आहे. पण फील तर घ्या की 2 तास माझं डोकं कसं चालते. मी जो पण विचार डोक्यात करेल तो मी शब्दामध्ये बोलून दाखवेल, म्हणून मजा तर येणार आहे, कारण मी खूप विचित्रपणा करत होतो पेपर लिहिताना. बघू काय होते. तर करायचं सुरुवात मग. चलो म्हणा मग गणपती बाप्पा मोरया. आता पेपर सुरू झाल्यावर सगळ्यात पहिले माझी रिॲक्शन अशी होती, मी बसायचो शांततेत आणि पहिले तर हातपाय हलायचे माझे, असं 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 पाय हलायचा, सगळं पुरा टेबल हलायचा. ती सवय होती, कारण ते असं होतं मला. फिअर म्हणा, काही म्हणा, पण बसायचो मी. एक तर पेपरच्या एकदम 1 मिनिट आधीपर्यंत पुस्तक वाचायचो. सर वर्गात आल्यावर पुस्तक ठेवून बाहेर ठेवून परत यायचो. मग आता बसले, आता पेपर लिहायला बसल्यावर सगळ्यात पहिले तर टेन्शन पण बसायचं. मग सर पेपर द्यायचे सगळ्यांना. मग हाती पहिले उत्तरपत्रिका यायची. उत्तरपत्रिका आली की ते तुम्हाला अशी काही दिसेल, समजा अशी उत्तरपत्रिका दिसेल आणि तुमचा टायमर स्टार्ट होईल थोड्या वेळात. उत्तरपत्रिकेमध्ये लक्षात ठेवा, तुम्ही ही लाईन ऑलरेडी तुम्हाला दिलेली असते, ही लाईन पण ऑलरेडी दिलेली असते. तुम्हाला काय करायचं आहे फक्त माहिती आहे का, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्हाला काय करायचं आहे मेन म्हणजे ही एक्स्ट्रा लाईन ओढून घ्यायची. ही एक्स्ट्रा लाईन तुम्हाला काढायची आहे. का काढायची आहे तर इकडं क्वेश्चन आणि त्याचा सब क्वेश्चन इथं असतो, म्हणून ही एक्स्ट्रा लाईन एक काढून घ्यायचा. माझा ऐका, काय करायचा, काढून घ्यायचा. याच्या बाद या साईडने एक लाईन एक्स्ट्रा काढायची नाही, बस एवढं सफिशियंट आहे. आता मी असं काढून मोकळं बसायचो, स्वतःची इन्फॉर्मेशन भरून घ्यायचो आणि मग सर जसा टाइम सुरू झाला तसे पेपर द्यायचे. पेपर झाले की असा पेपर समोर यायचा, टायमर काय व्हायचा, स्टार्ट व्हायचा. मग हा झाला आपला टायमर स्टार्ट. किती तासाचा, 2 तासाचा टायमर स्टार्ट झाला आणि हा टायमर स्टार्ट डन. या टायमरला मी सध्याचं खाली सोडून देतो आणि द टायमर स्टार्ट. आता महत्वाची गोष्ट माझ्या लाईफमधली ती म्हणजे सगळ्यात पहिले पेपर पाहणे. आणि मी कधीच पूर्ण पेपर पाहत नव्हतो, कारण मला भीती होती नेहमी की शेवटचे क्वेश्चन जर आले नाही तर समोरच्या क्वेश्चन मध्ये पण माझं मन लागणार नाही. माहिती आहे ना, क्वेश्चन नंबर 1 पासून लिहायचं आहे, 1 पासून लिहित घ्यायचं, पटापट सर्व लिहित घ्यायचं, मग पाहू मोठे क्वेश्चन काय म्हणतात. म्हणून मी कधीच पूर्ण पेपर पाहत नव्हतो. आणि पेपर सुरुवात करण्या पहिले असं म्हणायचो, असं मनातल्या मनाने जोरान म्हणायचो, गजानन महाराज की जय. चल प्रवीण कर दिंगाने. चल पेपर पहिले असतात एमसीक्यू. काय करायचं, पटकन उचला एमसीक्यू. आता मला इकडचे तिकडे एमसीक्यू घ्यावे लागतील, कारण माझ्याजवळ ऑप्शन नाही आहे, पण मला दिसत नाही ना ते एमसीक्यू. मग मी काय करतो, सध्याचे एमसीक्यू पूर्ण तिकडे घेऊन घेतो, फक्त लिहिण्यासाठी. तुम्ही ना एमसीक्यू लिहायचा नाही, तुम्हाला काय लिहायचं मी सांगून देतो, तुम्हाला सांगतो. हे बघा, सगळ्यात पहिले काय करायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे इथं टाकायचं आहे क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 टाकल्यानंतर इथं पण त्यातलं ए आहे, मग क्वेश्चन नंबर मधला ए आणि त्याच्या बादचं 1 इथं टाकायचं. आता याचा आन्सर लिहायचा आहे फक्त मला. मग याचा आन्सर कोणता आहे, याच्यापैकी एक कोणता आहे. मग मी याचं रफ कॅल्क्युलेशन करेल एका साईडला. कुठं करेल तर इथंच करेल, इथंच मी टाकेल एका साईडला ROUGH रफ कॅल्क्युलेशन CLCULATION. काही फरक पडत नाही साईडला रफ कॅल्क्युलेशन केलं तर. एक साईड मी थोडीशी कशी लाईन मारून घेईल आणि याचं रफ कॅल्क्युलेशन करेल. आता मी कसं सोडवतो तो सांगतो. चलो इक्वेशन लिहि रे प्रवीण मस्त. 4x + 5y = 19. त्यानंतर काय होते प्रव्या, y काढणार, x ची व्हॅल्यू 1 टाक. मस्त, x ची व्हॅल्यू 1 टाक. मग 4 × 1 टाकलं + 5 × y = 19. 4 × 1 = 4, 4 + 5y = 19. मग काय होते, व्हेरी गुड, 5y = 19. हा गेला 4. भारत माता की जय. 5 = 15. आता म्हणून काय होईल, y = 15/5. आला आन्सर 3. डन. ऑप्शन नंबर बी. मग मी इथे लिहीन बी आणि ऑप्शन नंबर त्याचा आहे 3. व्हेरी गुड. आता क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2चा आन्सर काढणं आहे. कर पटापट कंप्लीट. मग हे रफ कॅल्क्युलेशन राहू द्यायचं, खोडायची गरज नाही आहे, पण मी का खोडतोय, कारण माझ्याजवळ जागा कमी आहे, म्हणून परत लिहितो मी रफ कॅल्क्युलेशन. दुसरं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. हे काय पाहायची गरज आहे, हे तर डायरेक्ट मी सांगतो की पण नॉट क्वाड्रेटिक. याच्यात पॉवर आहे, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, हे पण क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, हे पण आहे बाबू मोशा, हे पण आहे. अबे प्रॉब्लेम किधर है, कौन सा नाही आहे. यात पण स्क्वेअर आहे. ओ शिट, लक्षात ठेव प्रव्या, काय कर माहिती आहे का, या स्क्वेअरला जर तिकडेच नेलं तर हा स्क्वेअर, अरे रे 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 भारी झोला याच्यामध्ये, की जर हा स्क्वेअर तिकडे गेला
10 स्क्वेअर आणि मायनस स्क्वेअर, मायनस मायनस दोन्ही कट होऊन जातील, म्हणजे 4x + 11, म्हणजे याची पॉवर परत 2 नाही आहे. याचा अर्थ हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. हा घुमून फिरून विचारतात, हरामी लोक आहे पेपरवाले, मार्ग द्यायला नाही म्हणतात का रे. ए पहिल्याच इक्वेशन जे होतं ते लिहून घेतो. ली बाळा ली, पटापट ली, लवकर लवकर ली. काय लिहायचं आहे? ऑप्शन नंबर ए, विच इज इक्वल टू x² + 4x. का तर असाच x² केला तिकडे की उत्तर येत नाही. मस्त ऑप्शन. चलो 2 मार्क पक्के बाबा, 3 मार्क जात. लक्षात ठेवतो, आउट ऑफ पाहिजे ना प्रव्या. आउट ऑफ जर भेटले नाही, जर कोणी दुसरं मॅथमध्ये टॉपर आलं तर काय फायदा तुझ्या जिंदगीचा. एवढा अभ्यास केलाय वर्षभर, याच्यासाठी केलाय का की 40 पैकी 38 घ्यायचे? हां इल्ले 40 पैकी पुरेच पाहिजेत काय? पाहिजे तर पुरे, नाही तर नकोच. राहू तेच चालेल, राहू ते गणित लिहायचे. ती पटापट एन ऑफ ए दिलंय, पी ऑफ ए दिलंय. अरे एन ऑफ एसचा फॉर्म्युला मेरे को पता है, एन ऑफ एसचा नाही आहे तो, पी ऑफ एचा आहे. पी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. व्हॅल्यू पुट करा पटपट. पी ऑफ इक्वल टू 1/5 इक्वल टू एन ऑफ ए फाइंड करायचा आहे. मग जसाचा तसा डिवायडेड बाय पी ऑफ ए नंतर कोणता एन ऑफ ए 2 दिलाय, एन ऑफ एस फाइंड करायचा आहे. काय करतोय असं नको करू. हा लिहिला मैंने 2, मग काय करायचं आहे 2 2 2, तर हा एन ऑफ एस फाइंड करायचा आहे. अभी क्या करे, क्रॉस मल्टिप्लाय करू, चालेल. एन ऑफ एस करून घेतो, तर 2 गुणिले 5, 5 दुने 10, एन ऑफ एस आला 10. तर ऑप्शन कोणता आहे रे बा? ऑप्शन नंबर ए. ए ए ए ए ए ए ए ए ए लिहून घे रे. पहिल्याचं ऑप्शन बी आहे, दुसऱ्याचं ए आहे, तिसऱ्याचं ए आहे. बी ए ए पूर्ण वर्गाला सांग. हां मी हुशार होतो, मी सगळ्या वर्गाची मदत करत जाऊ. हे माझा नेहमीचा रेग्युलर पॅटर्न होतं, सगळ्या वर्गाची मदत करा, कारण आपल्याला येते तर कशाला नाही करा. चलो GSTN, हा 15 नंबरचा असतो GSTN. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी 15. काय करे BAAC, सॉरी BAAC, बरोबर आहे बरोबर आहे. 2 1 1 3, 2 1 1 3, 2 1 1 3, 2 1 1 3, जाऊ द्या सगळ्या वर्गात 2 1 1 3. व्हेरी गुड. चलो क्वेश्चन नंबर 1 मधला बी इथं सोडवायचं होतं, त्याला दुसरीकडे नाही घ्यायचं. मग चलो आता इथे एक लाईन मारून घ्यायची अशी, इथून एक लाईन मारायची अशी आडवी, स्केल न मारायची. नंतर क्वेश्चन नंबर बी मधला पहिला, आता इथून मोठेवाले क्वेश्चन म्हणजे हे सोडवा लागतात, सोडवा लागतात तर घ्या पटकन पहा. यात काय करायचं तर व्हेरी गुड, डिटर्मिनंट एवढा सोपा. प्रव्या तू हा क्वेश्चन झोपेत बी सोडवतो, झोपेत समस्या ना. यापैकी पूर्ण सोडवा लागतात, ऑप्शन नसतात, आणि ज्याला ऑप्शन नसतात तो क्वेश्चन एकदम ध्यान देऊन सोडवा लागतो, कारण गलतीला माफी नाही येतं. तर 4 × 7 ब्रॅकेट टाका मस्त. म्हणतं काय करायचं 3 × 2. बाबू मोशाई 7 4 जा 728. मराठीत चालते, जे येते ते बरं आहे आपलं. 3 2 6, 28 मधून 6 गेले 22. रिस्क नहीं लेने का रे बाबा, बोर्ड एग्जाम का पेपर है, मेरे को रिस्क लेने का ही नहीं है. 8 2 काय 2 राहिले, कॅटेगरी आला नाही 22, बरोबर आहे. या आन्सर इज 22. जाऊ दे, काही डब्बा डुब्बा करायची गरज नाही. नेक्स्ट पेजवर जर मी गेलो तर इथं परत मी काय करेल, क्वेश्चन 1 टाकेल, बी टाकेल आणि मग 2 टाकेल. तेवढ्या टीचरला समजलं तर पाहिजे ना की पोट्टा कुकून आणला क्वेश्चन, समजलं काय. फाइंड द कॉमन डिफरन्स. ओ इतना आसान, इतना सोपा, एवढं सोपं नाही विचारलं पाहिजे होते. 2 4 6 मी झपीच सांगतो, यातला कॉमन डिफरन्स 2 आहे, बरोबर आहे की नाही. चलो लिहा तर लागेल प्रव्या पद्धतशीर. T1 T2 4 T3 6 T4 8. कॉंग्रॅच्युलेशन. नाव D is equal to T2 minus T1 which is equal to 4 minus 2. 4 minus 2 म्हणजे 2, D याला do. Therefore common difference TOMMON, common difference TIFFERENCE equal to 2. तू तारा भेटले 2 मार्ग हमारा. मस्त जमलं रे. नेक्स्ट क्वेश्चन घे, फटाफट घे. काय ऑन सर्टन आर्टिकल 9% CGST आहे, HGST. अरे यार मी क्वेश्चन का उचलतोय माहितीये का तुम्हाला, कारण जो क्वेश्चन दिसला पाहिजे समोर म्हणून. तुम्हाला क्वेश्चन लिहायची गरज नाहीये. 3 नंबरचा क्वेश्चन इतका सोपा आहे की भयानक. चलो काय म्हणतो क्वेश्चन, CGST एवढा दिलाय. अरे पिंटू GST इक्वल टू दिलाय तुला 9%. मस्त दिलाय की नाही. मग आता माहिती आहे व्हॉट इज द रेट ऑफ HGST. CGST सेम असतात. देअरफॉर राटे ऑफ SGST इज इक्वल टू राटे ऑफ CGST दोघांचा सेम असतो, विच इज इक्वल टू 9%. धिनताना दिन पुरे मार्ग आउट ऑफच आहे यावेळेस. मस्त जमलं. पुढचा क्वेश्चन कोणता आहे, 1 कॉइन टॉस राईट अ सॅम्पल स्पेस. यस, अरे एकच नंबर. क्वेश्चन 1 मधल्या बी मधला चौथा सॅम्पल स्पेस, अ कॉइन इज टॉस. वरकडे लिहून घ्या लागेल, कारण लिहिशील नाही तर कसं काय होईल. चलो क्वेश्चन मी घेऊन घेतो सध्याचा, कारण डोळ्यासमोर क्वेश्चन असला की फील येतो.
चलो कॉइन इज टॉस काय करायचं आहे मग? कॉइन COIN कॉइन इज टॉस्ड TOSCD. फेकला कॉइन लिहिला यस, हा ब्रॅकेट काढा महागवाला. सॅम्पल स्पेस मध्ये काय, एक तर हेड पडेल एक तर टेल पडेल, दोनपैकी काही बी पडलं तर आपल्याला काय फरक पडते? एन ऑफ एस विचारले का? वन कॉइन टॉस राईट द सॅम्पल स्पेस. यस बस. हिअर डॉट 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 हे रे एच इज इक्वल टू हेड आणि टी इज इक्वल टू टेल. त्याला जर नाही समजलं तर हे असं लिहिलेलं. चलो आता माझा क्वेश्चन 1 संपला. मग मी या पेजवर नाही क्वेश्चन 2 सुरू करणार, मी क्वेश्चन 2 दुसऱ्या पेजवर सुरू करेल. का? असंच आहे हमारे यहाँ ऐसा ही होता है. खाली जर झप्या एवढी जागा खाली उरलेली असली तरी क्वेश्चन 2 दुसऱ्या पेजवर सुरू करायचा. मग हा झाला क्वेश्चन 2 त्यातला ए. क्वेश्चन 2 मधला ए. तुम्हाला पहिलेच पेपर माहित पाहिजे काय असेल. यात ऍक्टिव्हिटी असतात. मग ऍक्टिव्हिटीमध्ये काय करतात, पुराचा पुरा डब्बा जसा तसा करतात. कम्प्लीट एनी टू गिव्हन ऍक्टिव्हिटी अँड रिराईट इट. मग मी पहिले तर मला 3 पैकी कोणतं जमते, कारण ऑप्शन आहे. आणि जे कमी लिहायचं आहे ते पहिले मी लिहून घेईल. मला कोणकोणतं लिहिणं आहे तर मेरे को पता है इधर की हे बघ, हा डब्बा काढायला परवडते कारण सोपा आहे, एकदम इझिली होऊन जाते. हे अल्फा प्लस बीटा वाले बी सोपा आहे, व्हॅल्यूज लिहायला लागतात, हे पण सोपं आहे. हे तिन्ही सोपं आहे. मग मी कोणते 2 लिहून घेईन. मग आता डब्बा काढायमध्ये टाइम जास्त जाते कारण मला स्केल लागेल, मग डब्बा काढायला लागेल, धमका फलाना. त्यापेक्षा मी लिहून घेतलं तर पटपट होते. मग मी हे करू शकतो. मग हे बी गलत चालते, हे बी गलत चालते, तसे याचा ऑर लिहिणारच आहे आपण नंतर मध्ये. मग मी पहिल्यांदा डब्बा काढायचं झंझट काही घेत नाही, कारण डब्बा काढायमध्ये लय गिचगिच होते. मी खालच्या गोष्टीवर फोकस करतो आणि पटकन लिहून घेतो. आता मी हे लिहत नाही परत, कारण काय माहितीये का, जाऊ दे मी तुम्हाला लिहूनच दाखवतो आता. चलो मी काय करेल, एवढा क्वेश्चन हे आता तुमच्यासमोर पेपर असतो ना, माझ्यासमोर पेपर नाही आहे, पण मी असा क्वेश्चन घेईल आणि काय करायला सांगतो. या क्वेश्चनचा आन्सर लिहिण्यासाठी सगळ्यात पहिले मी यातला क्वेश्चन नंबर 1 आहे माझा, 1 नाही सॉरी लक्षात ठेवा जो असला तो. क्वेश्चन नंबर 2 आहे माझा, मग मी क्वेश्चन नंबर 2 टाकेल. डिसाईड करून घेईल की क्वेश्चन 1 2 3 पैकी मला कोणता सोडवायचा आहे, 2 आणि 3 सोडवायचा आहे. मग मी 2 टाकेल. 2 टाकल्यानंतर काय करेल माहिती आहे, इथून पासून सुरुवात केली, लेट पासून असा ॲरो देईल. मग असं लिहिल लेट अल्फा इज इक्वल टू 2 अँड बीटा. जसं तसं पाहून लिहायचे मार्ग भेटतात भावा. अजून काय पाहिजे, फुकाच आहे. आर द रूट्स, किती चुकोशीन, आर द रूट्स, ROOTS रूट्स ऑफ इक्वेशन. नंतर काय करायचं, लिहिलं द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज देअरफॉर द क्वाड्रॅटिक क्वाड्रॅटिक इक्वेशन इज. मी शॉर्टकट पेपरात नाही लिहिणार, आता इथं लिहिली एक्सचा स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. चला व्हॅल्यू पुट करा, एक्स स्क्वेअर मायनस हा 2, अल्फा तर 2 झाला, बीटा किती आहे 5, मग हा लिहिला मी ना 5. बट 5 इथं डब्यात आहे, मग मी इथं डब्बा काढून घेईन. टिनताना दिन मस्त. त्या टीचरला दिसलं तर पाहिजे ना, मार्ग कसा देईन तो, नाही तर पिंटू मला त्या टीचरसाठी फक्त, नाही तर बाकी माझी इच्छा काहीच नाही डब्बा काढायची, मला काढावं लागेल. शिक्षकांची किमया एक्स स्क्वेअर इक्वल टू किती येईल, 5 आणि 2 7 येईल. मग हे झालं 7x. पण या 7लाही डब्बा करावा लागेल, कारण देल आहे ना, म्हटलं डब्बा करणे का मतलब करणे का, आणि 5 जुने किती होतात 10. मग याला पण डब्बा करावा लागेल. मग हे डब्बे मी सगळे डायरेक्ट पेन्सिलला करून घेईन. मस्त. क्वेश्चन 2 संपला. क्वेश्चन 3 जर माझा इथं मावते तर व्हेरी गुड, मग मी तो क्वेश्चन 3 इथंच लिहिल. पण आता माझा मावत नाही क्वेश्चन 3 इथं, माझा क्वेश्चन 3 इथं मावत नाही, म्हणून मी कुठे घेईल, पुढच्या पेजवर घेईल. माझा मावत नाही म्हणून तुमचा मावला तर चालते, कारण याच्यातलाच हा त्यातलाच आहे ना क्वेश्चन, सेम सब क्वेश्चन आहे. चलो बुलावा आया हे मा. मी पेपरात एवढे गाणे बोलायचो, जेवढं असेल नसेल तेवढं बोलायचो. ते मिमिक्री करायचो, कोणत्या तरी अलग अलग आवाजात बोलायचो. जर मला असं एखादा पिक्चर पाहिलेला आहे मी ताजा काहीतरी पाहून गेलोय, तर मग मी त्याच आवाजात बोलेन. चला आंसर लिखने की शुरुआत करते हैं. क्वेश्चन नंबर 2 में का ए में का तीसरा है, उसका आंसर मेरे को लिखना है. 0 करेंगे 2 करेंगे, उसके बाद इज द सोल्यूशन ऑफ गिवन इक्वेशन कौन सा इक्वेशन दिया है भैया, 2x प्लस 3y इक्वल टू KI म्हणते. चला व्हॅल्यू पुट करा, पुट x इक्वल टू डब्बा, कारण डब्बा इज इम्पॉर्टंट 0 and y इक्वल टू ऑल्सो डब्बा बिकॉज डब्बा इज इम्पॉर्टंट. y येईल आपला 2 आणि झालं. इन द इक्वेशन ये पुट करने के बाद हमको आएगा कि 2 इंटू एक्स की जगह पे डालेंगे हम डब्बे के साथ 0, फिर डालेंगे प्लस 3 इंटू 2 जो हमको दिया हुआ है डायरेक्ट कि अभी क्या करना है 2 इंटू 0 0 आ जाएगा, प्लस 2 3 6 आ जाएगा, और k इक्वल टू इतना आ जाएगा. फिर k इक्वल टू डब्बा है दिया हुआ, तो डब्बे में हम 6 डाल देंगे. 1 2 3 4 डब्बे तयार, पेपर तयार. मग मला सांगा याच्यातलाच क्वेश्चन पुढचा सोडून घ्यायचा का, हा क्वेश्चन जो ऑर मध्ये आहे तो सोडून घ्यायचा का, नाही. तर मी काय करेल, मी याच्यावर पेनाने टिक करून घेईल
की ओके डन, माझा हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन लिहिणं झालाय, म्हणून मी टिक करून घेईल. फक्त का टिक करून घेईन, कारण मला माहिती आहे की हे मी टिक करून घेतलं जेणेकरून मला माहिती आहे हे 2 क्वेश्चन माझे झाले आणि तो एक बाकी आहे, मग तुम्ही नंतर करेल. आता क्वेश्चन 2 मधला बी, आता क्वेश्चन 2 मधला बी जर मला जागा असेल तर मी इथंच सुरू केलाच चालते, बट मला असं वाटतं की नेहमी तो पुढच्या पेजवर असला तर बरं राहते. नवीन क्वेश्चन नवीन पेज, टेन्शन नाही. म्हणजे क्वेश्चन 2 मधला बी. आता क्वेश्चन 2 मधला बी म्हणते तरी काय, चलो माहिती आहे ना, आहे. चलो क्वेश्चन 2 मधला बी. क्वेश्चन 2 मधला बी कोणकोणते क्वेश्चन येतात मला, सॉल्व एनी 4. अरे बाप, 5 पैकी 4 सोडवणं आहे का, मला कोणकोणते येतात चेक करू दे पहिले. सॉल्व बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड, डन, येते प्रवीण आहे. 19 टर्म काढणं येते. वेल शफल पॅक ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ फेस कार्ड तर येते मला. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, हे तर जमलं, ऍडिशन केले की जमलं, हे जमते. रोहित पेड रेटर, ही पेड जीएसटी, जाऊ दे जीएसटीचा कुठं आघात करायला पडते, पहिले हे 4 सोडून घेतो, मग हे नंतर पाहू. जीएसटी आणि जीएसटीच्या नांदी लागत बसलो तर बुडा होऊन जाईल मी. चलो मग हे घेतो पहिल्यांदा मी सोडून, बाकीचं टेन्शन नंतर पाहू, ठीक आहे. चलो मस्त, हा घेतो पहिले सोडून फॅक्टरायझेशन मेथडवाला, कारण हा सोपा आहे. चलो यातला पहिला क्वेश्चन पेपरात लिहायचे नसतात, डायरेक्ट आन्सर लिहायचं असतात. मी क्वेश्चन का घेतोय, कारण मला क्वेश्चन पाहायचा असतो. चलो काय एक्स सरीनाचं x² + x - 20 = 0. आता काय करायचं, मल्टिप्लिकेशन माझी आली पाहिजे -20, ॲडिशन माझी आली पाहिजे. इथं किती आहे, 1 म्हणजे 1 असली की 2 नंबर जवळजवळचे असतात. तर नंबर जवळचे कुठं आहे प्रव्या, 20 कोच्या पाहिजे येते, 2 पंच 10, 2 10 20 नाही, 3 नाही, 4 पंच जमलं, जम्या. याचं चिन्ह प्लसचं, एचं साईन मोठ्याला, प्लस इंटू प्लस प्लस, हे तर मायनस आहे, पण मग मायनस आहे तर काय दे चिन्ह याला, ते चिपकून प्लस इंटू मायनस मायनस जमलं. मग x² घेतो, मग -4x घेतो, मग +5x घेतो, -20 = 0 म्हणून देतो. मग काळ कॉमन येऊ दे बाहेर, चल पिंट्या ये बाहेर. x - 4 + 5x - 5 कॉमन काढलं, 20 म्हणून 5 गेला, 4 राहिले, डिवाइड जमलं. एका ब्रॅकेटमध्ये x - 4 आलं की बजेट, प्लस लिहिशील, चुकून टाकशील सगळं, दोघं मल्टिप्लिकेशन. x + 5 = 0. मग आता x - 4 = 0 और x + 5 = 0. जमलं, अरे जमलं रे बाळा जमलं, आन्सर आलं. देअरफॉर -4, ओ हो मायनस नाही तर 4 अँड -5 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. वा 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 वा, असं सोडवशील तर आउट ऑफच मार्क आहे तुला. जमलं की सगळं भेटतात आउट ऑफ. आता चलो पहिला तर झाला, किती राहिले, दुसरा राहिला. टाईम चेक कर, टाईम जास्त नाही होत ना, टाईम का कधी कमी पडला दहाव्या वर्गात आपल्याला की आता पर्यंत. चलो दुसरा क्वेश्चन आहे 19 टर्म, एकदम फालतू क्वेश्चन आहे, फक्त चुकू नको. कारण कसं आहे माहिती आहे का, हे क्वेश्चन जर चुकले बोंबलून टाकशील. और तर लिहूच म्हणा आपण, याचं लागलं तर टेन्शन नाही आहे, बट कशाला रिस्क घ्यायची. चल हे पटापट सोडत, काय करशील याच्यामध्ये, कसं सोडवशील सांग पटकन, लवकर बोल. T1 घे, T1 किती आहे, 7 आहे. T2 किती आहे, T2 आहे तुझं 13, बस झालं एवढं. डी काढायसाठी काम मागते. T = T2 - T1. T2 - T1 म्हणजे 13 मधून 7 गेले, 8 9 10 11 12 13, 6 राहिले. व्हेरी गुड. ए किती असते, तर ए म्हणजे फर्स्ट टर्म असते, तो तुझी 7 आहे. कोणता टर्म विचारलेला आहे त्यांना, 19 टर्म. T19 तुला फाईन करणं आहे. व्हेरी गुड, म्हणजे तुझा n झाला 19. बाय युजिंग कोणता फॉर्म्युला आहे रे, Tn = a + n - 1 × d. याला भेटला फॉर्म्युला अर्धा मार्ग, कोण की याला मार्ग असतो. मग लिखणे का जरुरी आहे रे बाबा. n ची व्हॅल्यू 19 टाकली, a ची व्हॅल्यू मी 7 टाकतो, प्लस 19 - 1 × d. d म्हणजे किती होते, d म्हणजे किती आहे, 6 आहे. चलो 7 + 18 × 6, 18 पंच 90, 18 × 88. कशाले रिस्क घेतं बाबा, सोडवून एका साईडले, मागच्या पेजवर सोडून घ्यायचे. 8 × 48 8, 8 आले 4, 6 × 4 7 4 10 108. बरोबरच तो तगड्या पिंट्या, कशाला फालतू ना घाबरतो तू. पेपराचे मार्ग आहे, भीती वाटते. 8 आणि 7 15, 115. देअरफॉर, आता याच्या खाली मावत नाही म्हणून मी साईडला लिहितो, पण तुम्ही नेहमी खालीच लिहित जा, लक्षात. देअरफॉर 19th टर्म TERM इज 115, 115, 115. 2 झाले. तिसरा क्वेश्चन लिहा आणि संपवा लवकर. वर्गाले पुऱ्या दाखव नाही प्रव्या तुले. कसं दाखवशील मग, असंच दाखवशील. कंप्लीट करून घे, मग दाखवत बसू आपण सगळे. 2 मिनिट थांब रे, लिहू दे माझा पेपर मला. तुला दिसत असेल तेवढं लिही. हे बघ, दाखवू नको करू. तुला दिसत असेल तर लिही, नाही तर मग आवाज नको, माझं होऊ दे.
माझं काम झाल्यावर बघू आपण. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल कार्ड, प्लेइंग कार्ड. देअर आर ARE 52 कार्ड्स इन अ पॅक, PACK पॅकमध्ये असतात एवढे, म्हणून आपला NF आपण सरळ 52 तर घेऊन घेऊ. आता फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज फेस कार्ड. मग लेट आपण घेऊ इव्हेंट एला घेतला आपण. कार्ड इज अ फेस कार्ड, फेस कार्ड घेतलं तर नंबर ऑफ NF किती सांग. फेस कार्ड किती असतात रे? तर गुल्ल्या, राणी, राजा किती झाले? 3 3 चौक 12 म्हणजे 12 असतात. एकदा परत चेक कर. पहिल्याच्या 3, दुसऱ्याच्या 3, तिसऱ्याच्या 3, चौथ्याच्या 3, 4 12 बरोबर आहे. आता काय करायचं आहे? P ऑफ ए प्रॉबिलिटी विचारली आहे ना? विचारली आहे. P ऑफ ए इक्वल टू NA अपॉन NS. सिम्पल साधा फॉर्म्युलाचा अर्धा मार्ग झाला. मग हे 12 भागेला 52, 12 भागेला 52 लाव किती भाग जाते आता? 4 त्रिक 12, 4 1 4, 4 त्रिक 12. मस्त. आता किती झाले? 3/13 P ऑफ ए. आता माझ्या खाली जागा नाही म्हणून, नाही तर मी समोरच लिहिलं असतं, याच्या खाली लिहिलं असतं की हे पूर्ण प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन DRAWN इज फेस कार्ड, FAC फेस कार्ड. बी सिरियस, आउट ऑफ भेटले पाहिजात, मूड बना के रखो, आउट ऑफ पाहिजात. क्वेश्चन नंबर 4, बिलकुल मूड पाहिजे. पहिले सांगतो आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ, एकही मार्क कटला नाही पाहिजे. लास्टपर्यंत मूड बनव. इथपर्यंत तर सगळं ठीक आहे. देवाची कृपा जर राहिली तर सगळं पुढे ठीक जाईल. पण यार एवढा सोपा पेपर आला आहे की सगळेच आउट ऑफ भेटतील. अशी न पुढे काहीतरी एखादा असतेच क्वेश्चन जंगी मंगी जो कोणालाच येत नाही. मग त्या वक्ती आपण एखादा मरते. तू नको मरू, फक्त तू तुझा डोक्यात एक ठेव की पुरा पेपर लिहायचा आहे म्हणजे आहे, पुरा पेपर लिहायचाच आहे. तो चलो सुरू करते. आता काय करायचं? ॲडिशन केली होऊन जाते. मस्त लिही पटापट. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. लोक दिसून नाही राहिले. आवडीचे लोक कुठे गेले? दुसऱ्या वर्गात बसलेले वाटते. चलो मस्त ॲडिशन करा. 2x + 3x 3x y तर गेले. मग याला काही करायचं नाही. याला उसक गंमत कापतो. 6x इक्वल टू किती आला? 6 / 3. x आला माझा 2. व्हेरी गुड. फोकस प्रवीण. आता मी याच्या सगळं खालीच लिहीन, कधीच मी इकडे लिहिणार नाही. काही झालं चालते, मी डबल पदरीमध्ये कधीच पेपरात लिहिणार नाही. डबल पदरीमध्ये पेपरात लिहायचं नाही, पैसा भरेल असतो आपण, म्हणून नेहमी खालीच लिहायचं. कुठं लिहायचं? याच्या खाली. पुट इन इक्वेशन 1 मध्ये पुट करतो मी. x + y = 4, x + y = 4, x + y = 4 म्हणजे हा झाला 2 + y = 4. व्हेरी 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 गुड. कॉंग्रॅच्युलेशन. जमलं. आता काय क्वेश्चन नंबर कोणता आहे? एवढे तर झाले, मग झालं. आता क्वेश्चन नंबर यातले आटोपले सगळे आटोपले सगळे झाले. क्वेश्चन नंबर 5 लिहू का? नाही, हा ऑर आहे, ऑर नंतर पाहू. चलो क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक ॲक्टिव्हिटी लिहायला लागते. कोणती ॲक्टिव्हिटी लिहू? वरचा आहे फेस व्हॅल्यू इस व्हॅल्यू. रिकाम गणगण याच्यामध्ये पोहते मला. इन्व्हेस्टेड 12,000, मग फेस व्हॅल्यू हे प्रीमियम गेम येते आपल्याला. नंबर ऑफ शेअरचा फॉर्म्युला आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट मार्केट व्हॅल्यू हे येऊन जाईल. सोपं आहे. वरचाच लिहितो, परवडते लिहायला. खालचं लिहायचं कुठं करता. मस्त 3 मार्क फुकाचे भेटून जातात. चलो क्वेश्चन नंबर आहे आपला 3, त्यातला ए मधला पहिला. चलो लिही प्रया फटाफट, चांगला लिहितो. फेस व्हॅल्यू किती दिलं आहे त्यांना? फेस व्हॅल्यू इक्वल टू 10 रुपीज दिलं आहे. नंतर दिलं आहे प्रीमियम, PREMIUM, प्रीमियम दिलं आहे 2. नंतर काय आहे? मार्केट व्हॅल्यू दिलं आहे फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. मग मी लिहून घेतो प्रीमियम, PREMIUM. फॉर्म्युल्यामध्ये तर प्रीमियमच लिहायला लागेल ना. ठीक. ह्याच्या पुढे काय दिलं आहे? इक्वल टू दिलं आहे 10 प्लस किती? तर 10 प्लस किती? तर प्रीमियम 2 रुपये. तर इथं बी 2 येईल. मग किती येते? 10 + 2. मग इथेही डब्बा आहे. तर व्हेरी गुड. 2.5 मार्क भेटला. अर्धा प्रव्या असेच फुकट मार्क वाटव फक्त हे. पण हे मार्क सगळेला भेटतील. ते एखादा कोटा कसा कठीण क्वेश्चन आहे ना की साला कोणालाच नाही आला पाहिजे. फक्त भाऊ एकटाच लिहिन. इन्व्हेस्टमेंट INVESTMENT, टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट व्हॅल्यू. चलो हे तर दिलं आहे.
हे होतं टोटल इन्व्हेस्टमेंट होते भाऊची 12,000. मार्केट व्हॅल्यू किती होती 12. अरे एकच नंबर, याला डब्बा करायला लागेल. चलो किती आले नंबर ऑफ शेअर किती येतात, नंबर ऑफ शेअर येतील आपले 12 कटले मागे 3 शून्य म्हणजे 1,000. 1,000 शेअर. मग देअरफॉर स्मिता स्टँडर्ड नाव आहे एक नंबर. स्मिता हॅज परचेस CHASCD परचेस्ड. किती शेअर परचेस केलं बाईनं, बाईनं केलं टोटल 1,000 शेअर. आता बघा, आता अर्ध्या घंट्यानंतर सगळं वातावरण शांत झालेलं असते, पूर्ण वर्ग शांत बसलेला असतो, तुमचे फोकस झालेला असतो आणि हे फोकस हलवायचं नाही. आता इकडे तिकडे नाही भटकू द्यायचं, क्लीन फोकस ठेवायचा. क्वेश्चन 3 मधला बी मधला कोणता येते तो पाहू आता नंतर सोडू, याच्यावर टिक करून घ्यायची. हा झाला. चलो नेक्स्ट 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 नेक्स्ट. बी मधले कोणतेही दोनच सोडून आहे. दोन तर मला येतात काय आरामशीर येतात. क्रॅमर, हाय 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 हाय, क्रॅमर रूल मजा आली, पाहूनच मजा आली. आणि एक प्रोबॅबिलिटीचा, हे तर सगळ्यात सोपं आहे. 4 पैकी 2 तर कधी येतात मला, कोणते बी. जर मी याच्या नांदी काही लागत नाही, फालतू सम इन्व्हेस्टमेंटमध्ये गुणाकार भागाकार मला चुकून देईन. हे नंबर विदाऊट रिपिटेशन हे जमते, फॉर्म्युला मेथड जमते, हे जमते. पहिले 2 सोडवतो, मग ऑरमधले सोडवेन नंतर वेळ मिळाला तर. व्हेरी गुड. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है, जय माता दी. टिनी क्रॅमर रूल आहे ना. मग 4m + 6n = 54. नंतर दुसरं इक्वेशन आहे 3m + 2n = 28. चलो पटापट घ्या. काय होता पहिले काढा लागते डी फॉर डब्बा. डब्यामध्ये येईन पहिले 4 येईल, मग 3 येईल, त्याच्या खाली येईन 6 येईल, 2 येईल. व्हेरी गुड. नंतर कोण असते DX. भाई एक्स मध्ये एक्स लिहायचे नाही, 6 आणि 2 लिहायचे. आणि DY मध्ये काय सांगितलं तर मास्तर ना, वायवाल लिहायचे नाही, एक्सालीस लिहायचे. 4 3. नंतर अटी लिहायचे कॉन्स्टंट, म्हणजे हा 54 आणि 28 मोठे नंबरच चाले, गुणाकार करायला लागेल. चुकला नाही पाहिजे, चुकला तर बोंब पडून देईन. 54 आणि 28. चलो पटापट घे, पर्यंत सोडवत आता काहीच नाही. हा 4 × 2 होऊन देईन, हा 4 × 2 झाला. -6 × 3 होऊन देईन, होऊन द्यायला जमलं मस्त. 4 2 किती होतात 8. 8 - 37 18. 8 मधून 18 गेले -10. मोठ्या संख्येचं चिन्ह. सगळं करेक्ट आहे का पाहिजे. याच्यात फॉर्म्युला व्हॅल्यू चुकाच झाल्या, कधी कधी बिंडोकपणा होते याच्यात. प्लसचा मायनस होऊन जाते. 54 गुणिले 2 कर पटकनी काय. नंतर काय करशील 6 न मारा 28 ले. चलो झालं 28चं. 54ची दुप्पट 50 100. 100 आणि 108 म्हणजे झालं 108 मायनस 28चा सत्यानाश करून पाहा लागेल. 28 गुणिले 6 साईन 8. 8चा 48 8. 8 4 साईन 2 12. 12 4 16. 168. बापा एवढं मोठं आन्सर, काही झोल तर नाही झाला ना मच्छा ना. 168 मोठ्याचं चिन्ह देऊन टाकतो आणि 108 मधून 60 गेले 60 राहिले. ठीक आहे. तर 4 गुणिले 28 हे तर पहिलं सही आहे. मायनस दुसरं काय 54 गुणिले 3. हे मोठ्या व्हॅल्यूतले भेवाच लागते का मला. 28ला 4 मार बरं पटकनी. तसं तर याचं उत्तर म्हणा 112 येते, पण करून पाय. 8 चौक 32 2 हातच्या आले 3. 4 2 8 8 3 करा पाय बरं. 112 झालं की नाही म्हटलं तुला तरी बी ऐकतच नाही काय प्रवाह. तू कॉन्फिडन्स नाही आहे तुला स्वतःवर. 50चं होते 150. 150 अधिक 12 162. 162. 162 मध्ये 112 गेले किती राहिले 50 राहिले. करून पाय, घाई नको करू. कसं आहे बोर्डाचा पेपर आयुष्यात काही बार येत नाही. काय घाई आहे तुले, गर्जन का लगन करणार आहे, शांतता असते, जेवण असतं करशील गर्जन. चुपचाप जेवण करा एकसाठी बस. चला सगळ्या व्हॅल्यूवाला एक्स काढता पटकन. एक्स आणि DX काढून घे आणि मात नाही पुढच्या पेजवर काढा. x = असते dx/d आणि y = असते dy/d. व्हेरी गुड. DXची व्हॅल्यू किती आली होती, DXची व्हॅल्यू मागून पाहताना लक्षात ठेवा. सगळं एक तर मायनस राहिलं तर असं होते ते. अति घाईन सगळं चुकून जाईल. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं राहिलं तर चुकू नको प्रव्या, पहिले सांगतो. चलो 60/10 आणि 50/10 मार पटापट. -60/-10 आणि हे येईन -50/-10. मायनस दोघांचं शहीद करून टाकून 6 60 खलास. सगळं कापून टाक 5. Therefore x = 6 and y is the solution of equation. जमलं आलं का. एकदा चेक कर. याच्यात टाक बरं 6 आणि 5. याच्यात 6 टाक. यम ओ शिट यम आणि यन होतं यार. प्रव्या असं नको करू ना, काय सगळं खोडखाळ करायला लावतं. असं खोडखाळ करशील ना मग कसं चांगलं वाटते का माहिती. यम आणि यन होतं तर यम आणि यन कर. लक्ष देऊन थोडं
रिकामे उशाकसाठी रिकामे सरनं जर मार्क कापले, याचे कापणार नाही म्हणा मास्तर. जाऊ दे ना, कशाला रिस्क घेतो बाबा, एवढ्या शकसाठी जातील ना मार्ग. लक्ष ठेवायचं आहे. जमलं. 5 आणि 6 व्हॅल्यू टाकून पाय, एकदा रिस्क नको. 5 टाक, 5 चोक 20 जमलं. हे मग आलं 20 अधिक यन टाक. यन किती आहे पाय बरं, यन किती आला, यन आला 6 टाकला आणि याच्यात 5 टाक. 6 चोक 24 आणि 5 6 पंच 30, 24 आणि 30 54. जमलं काय, जमलं. आलं उत्तर बरोबर आहे. खोडून टाका, पेन्सिलने लिहिलं सगळं. चलो नेक्स्ट क्वेश्चन घे पटकन. कोणता झाला, पहिला झाला. चलो डन 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 डन. फोकस. किती टाईम झाला पाय. आणि लक्ष ठेव, काही झालं चालते, मार्ग जायला नको, मार्ग जायला नको. उशेकही मार्ग जायला नको. केवढेशे, उशेकही. आउट ऑफ म्हणजे आउट ऑफच मांगताय. वर हुशार बच्चा, पता है ना कितने मार्क्स है तेरे को. यू आर द टॉपर ऑफ द स्कूल. यू आर द टॉपर ऑफ द स्कूल. आणि टॉपरच राहायला पाहिजे. टॉपर नाही राहिला तर फायदा काय जिंदगीचा. x² + 10x + 2. फॉर्म्युला मेथड कोणती असते रे, फॉर्म्युल्यावाली. ABCच्या व्हॅल्यू काढा. म्हण कम्पेअर. कंपेअरिंग विथ रे विथ. कंपेअरिंग विथ द ax² + bx + c = 0. Now you can write a = 1, b = 10, c = 2. Now क्या करे, क्या करे, क्या करे, क्या करे, क्या करे. नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट. काय होतं रे, b² - 4ac का. b² - 4ac याची व्हॅल्यू काय येते. b² म्हणजे 10चा स्क्वेअर -4 इंटू ac, a इंटू c. अरे ए परत नाही लिहायचा. 1 इंटू 2. 10चा स्क्वेअर किती होते, 100 मायनस 4 दुने 8. 100 मधून 8 गेले. 100 मधून 8 गेले किती राहिले, 92. 92ला कोणा भाग जाते, 4 भाग जाते का. 4 2 8, 4 1 12. 16 जाते. 16 जाते का पहा बरं. 16 96 नाही जात. 25 नाही. 36 36 30 90 नाही जात. 49 नाही जात. हे कसं आन्सर आलं 92. परत एकदा चेक कर. असं आन्सर नाही येत असते नॉर्मली. ABCची व्हॅल्यू बरोबर आहे ना. हे चुकलं का, नाही चुकलं. b² - 4ac. डाऊट आला की पटकन चेक करून घ्यायचं वरच. b² म्हणजे 10चा स्क्वेअर बरोबर आहे, -4b बरोबर आहे, इंटू ab बरोबर आहे, c बरोबर आहे. याचं उत्तर 92 आहे. जाऊ दे, ठीक आहे. जो भगवान का दिया हो सब कुछ है. हे बी बरोबरच असेल. चलो गेली फॉर्म्युला. काय असते, नाव बाय युझिंग फॉर्म्युला x = काय असते रे, -b ± √b² - 4ac अपॉन 2a. चलो व्हॅल्यू पुट कर पटापट. व्हॅल्यू सध्याची आता मी पुढच्या पेजवरच घेतो मी, जाऊ द्या. आणि जे आहे ते आहे. चलो -b. x = -b म्हणजे -10 ± √मध्ये 92 डिवायडेड बाय 2 इंटू a होता आपला 1. मस्त. एकदा लेट मी चेक. बरोबर आहे सगळं, सब सही चल रहा है, चंगा चल रहा है. तर -10 ± 92 मधला कसा बाहेर काढीन कोणी, तर 4 भाग जात त्याले. 4 1, कारण कसं कोणतं बाहेर येईल, 4 2 8, 4 3 12, 23चा प्राईम नंबर, काही ऑप्शन नाही आता. मस्त. 1 2 1 2. तर -10 प्लस मायनस यातला 2 बाहेर येते. मस्त. 2√23 डिवायडेड बाय 2. आता बे एक बे, हा बी बे एक बे, हा बे पंच 10. असं सगळं जर आपण कापलं तर -5 प्लस मायनस √23 उरला याचा. हा एक्स आला, म्हणजे x = -5 प्लस √23 और x = -5 मायनस √23. एकच नंबर प्रवीण. आर द रूट्स ऑफ इक्वेशन. झाला पेपर भावा तुझा. यू आर द ग्रेट, यू आर द टॉपर. मस्त, व्हेरी गुड. हे झाले वरचे 2 क्वेश्चन तर आटोपले. ह्याच्यात 2च लिहायचे होते. मग ह्याच्यावर 2 याच्यावर मी टिक करून घेतो आणि डन 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 डन. जस्ट फॉलो माय रूल. द किंग. आता आले बाप क्वेश्चन. बापा क्वेश्चन 4 सोडू की 5 सोडू, 4 सोडू की 5 सोडू. कोण आहे हा गोरापान पोरगा. हो, हा तर मीच आहे. The sum of the roots of the quadratic equation is 5 and sum of their cube is 35 and find the equation. येईन की नाही, येते की नाही येत, वरचा क्वेश्चन येते की नाही येत. ठीक आहे, हा पाय.
P times the P term of the AP is equal to the Q times Q term of an AP. Show that P plus Q third term of an AP is 0. बापरे, डिसूजा परचेस द तिन्ही बाप क्वेश्चन आहे करून तर पाहा लागतील. प्रव्या किती टाइम अजून? 1.5 तास आहे. आरामशीर होते तुझं, आरामशीर होते प्रव्या. फोकस राहा, फक्त चुकलं नाही पाहिजे, कारण याच्यातच मार्क जातील. तुला जर टेन्शन आलं याचा अर्थ बाकीच्याला काय घंटा येऊन राहिलं. मजा आहे. आला तू टॉपर. हे कोणाला येते का? हे क्वेश्चन तर बाकीच्यापर्यंत पाहायला बी नसतील. मी तर म्हणतो बाकीचे पाहूनच मरून जातील. तू सोडव. जिसमें है दम वो फक्त बाजीराव सिंघम. चल कर सुरू. इक्वेशन लिहिणं सुरू कर. सम ऑफ टू, हा सोडू की खालचे दोन सोडू? ट्राय करायला काय जाते. जमला जमला, नाही जमला तर नाही जमला. चल काय घेऊन द सम ऑफ रूट्स, सम ऑफ टू रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज 5. मग अल्फा आणि बीटा रूट घेऊन घेतो. लेट अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. खोडून टाकू, नाही जमलं तर टेन्शन घेता. टू रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन जमलं. सम ऑफ रूट फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन म्हणते की दोघांची सम 5 आहे म्हणते. मग अल्फा प्लस बीटा दोघांची सम आली 5. व्हेरी गुड. आता काय करू शकतो तू? रूटचं सम ऑफ दिअर क्यूब्स म्हणजे सेकंड कंडिशन. फ्रॉम सेकंड कंडिशन सम ऑफ दिअर क्यूब. सम म्हणजे बेरीज, क्यूब म्हणजे क्यूब, म्हणजे अल्फाचा क्यूब मग बीटाचा क्यूब. हे झालं पाहिजे म्हणते 35. ठीक आहे. याचा फॉर्म्युला होता काहीतरी, आठव फक्त तू. याचा फॉर्म्युला आठव. याचा फॉर्म्युला जर तुला आठवला तर सगळं जमते. वी हॅव आहे फॉर्म्युला. याचा फॉर्म्युला येते तुला. काय होता फक्त आठव. हा चुकला नाही पाहिजे फक्त. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू काय असते? ए क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू काय असते? ए प्लस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये असते, म्हणजे हे तुझं अल्फा प्लस बीटा. बरोबर आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असते? अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आठवीत तर होता यार, पण फॉर्म्युले पाठ करायला पाहिजे होते. शेट, एक फॉर्म्युला केला असता तर जमलं असता बजेट यार. आता कसं करतं? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब सोडवशील कसं? काय करू शकतो तू? जास्त विचार कर, लवकर कर. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे. अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू नाही आहे. अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला पण नाही आहे. अरे याची मायनस असते. फॉर्म्युला पाठ करायला पाहिजे होता. एका फॉर्म्युल्यानं क्वेश्चन नाही जमला. एशियन डबल खेशीन करशीन फालतूपणा. म्हणत होतो फॉर्म्युले पाठ कर, लिहून ठेव. सकाळी दररोज वाचत जाय. नाही लिहिले घेणं टोले. आता सांगलं होतं ना फॉर्म्युले पाठ कर. आता कसं रे एवढ्याशा फॉर्म्युले आणला की नाही? हे कोणाला येते का रे? तुलेच नाही येत तर कोणाला काय घंटा येणार आहे? हे काय फालतूपणा केला बरं यार. हे कसं क्वेश्चन आहे? असेल ना काहीतरी असंच. फॉर्म्युला माहीत नाही. हट साल, जाऊ दे. हे पेज सोडून दे सध्याचं, नंतर पाहू काय आता. जमलं तर ठीक, नाही तर पुढचं डबल करू. आणि याचे मार्ग जर गेले ना तर लक्षात ठेव, घरी जाऊन 2 चपला मारून घ्यायचो स्वतः तोंडावर. राहिला एवढा क्वेश्चन एवढ्याशा फॉर्म्युल्यासाठी. अक्कलच नाही रे. अक्कल अक्कल नाही वापरत. थोडीशी की सोडू दे घरी क्वेश्चनचे फॉर्म्युले. गणित सोडवायला सांगा ना. रात्रंदिवस गणित सोडत बसते बिंडोकसारखा. एक फॉर्म्युला नाही करून पाहायचा. सोडवत आहे जमते का पाय, नाही तर बोंबललं सगळं. बंद गणिते राहिले. चलो. पी टाइम्स द पी टर्म म्हणजे वी हॅव. गेला की कॉन्फिडन्स? कसं वाटून राहिला अंदरून? एकदम फ्रेश हो थोडासा. सोडवायचं 4 मार्क्स नाही सोडायचे. पी टाइम्स द पी टर्म वी हॅव Tn इक्वल टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. मग पीथ टर्म म्हणजे टीपी. पी टर्म म्हणजे टीपी. ए प्लस पी मायनस 1 इंटू डी. समजलं? क्यू टर्म म्हणजे टी क्यू. ए प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. झालं. शो दॅट पी प्लस क्यू टर्म ऑफ एन एपी 0. म्हणजे पी प्लस क्यू टर्म बी काढून घे. टी ऑफ पी प्लस क्यू टर्म हे नंतर काढतो, याचं थोडी काम आहे. शो दॅट
घेणं प्रॅक्टिस करा म्हटलं हॉटची तर नाही मास्टर होते ते खोड आता ली डबल. चला पी प्लस क्यू आलं तर ए प्लस पी प्लस क्यू यांच्या जागी टाकलं मी ना. मग आता -1 इंटू डी झालं. चलो आता काय करणं आहे, पहिले पी टर्म आणि क्यू टर्म सांगितलं आहे, पी टाइम्स पी टर्म. मग कंडिशन फ्रॉम कंडिशन पी टाइम पी टर्म पी इंटू टी पी इक्वल टू पी इंटू टी क्यू. पी नाही रे क्यू इंटू टी क्यू असेल ना. क्यू तर घे ना बोंबल. एक क्वेश्चन चुकला की हातपाय आलतात मग त्याचे. सल्ला क्वेश्चन सोडवायले. कॉन्फिडन्स ठेव डोंट वरी, होईल, जमते तुला, हुशार आहे तसा तू. ए प्लस पी -1 इंटू डी इक्वल टू क्यू इंटू ए प्लस क्यू -1 इंटू डी. चलो सोडो फटाफट. हा टायमर सध्याचा साईडला ठेवा इथं कोपऱ्यात राहते. तू काय करणार आहे आता, काय करणार आहे अंदर मल्टीप्लाय करू. कर मल्टीप्लाय पी इंटू ए प्लस पी ने आप कोणाला मल्टीप्लाय होईल, डीलेच मल्टीप्लाय होईल. मग पी -1 इंटू पी डी इक्वल टू क्यू नंतर मल्टीप्लाय कर क्यू ए प्लस क्यू -1 इंटू क्यू डी. आता काय करा, हे सगळ्याला मल्टीप्लाय करा, पाहून घेऊ. पी ए प्लस पी इंटू पी डी किती होते, पी इंटू पी डी होते पी स्क्वेअर डी मायनस पी डी. व्हेरी गुड. इक्वल टू क्यू ए प्लस क्यू इंटू ए काय होईल मग, हे क्यू स्क्वेअर डी होईल आणि मायनस क्यू डी. पुढे काय होईल आता, पुढच्या पेजवर घे. हो काय आता मागचं पुढच्या पेजवर घेताना लय सांभाळून काळजी घ्यायची. भयानक चुका होता त्याच्यात. अभी क्या करे. परत हे टाकायची गरज नाही. हे परत टाकायचं नाही, डायरेक्ट सॉल्व करत घ्यायचं. चलो सगळे एका साईडला. हा पी ए हा मायनस क्यू ए. व्हेरी गुड. हा प्लस पी स्क्वेअर डी हा मायनस क्यू स्क्वेअर डी. मग हा मायनस पी डी हा इकडे आला की प्लस क्यू डी. व्हेरी गुड. इक्वल टू 0. चलो आणलं की नाही. आता तुला हे आणायचं आहे, हे इक्वल टू 0 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 आणायचं आहे. म्हणजे पी प्लस क्यू एका इकडे आणणं आहे. कसं करशील, यातून कॉमन काढ पी प्लस क्यू कसं काय कॉमन निघेन, ए कॉमन निघेन ना यातून. ए आहे ना, ए आहे, मग ए कॉमन निघते. मग उरला पी प्लस क्यू उरला, ए कॉमन निघला, ए कॉमन काढला. प्लस याच्यातून कोण कॉमन निघते, डी कॉमन निघते. मग पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर डी कॉमन काढला. मायनस यातून पण पी मायनस कॉमन काढला तर पी मायनस मधातलं चिन्ह बदलीन क्यू डी इक्वल टू 0. फोकस परव्या पी क्यू कट्टे याच्यातून कट्ट्यासाठी फक्त याला बाहेर काढते. थांबा मला ते या चुकू नको ना इतकं. पी मायनस क्यू करतो मी इथं ए करतो. मग याला काय करतो माहिती का, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरतो. पी मायनस क्यू आणि पी प्लस क्यू. मस्त जमला. हा फॉर्म्युला वापरला तरी जमते. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस पी मायनस क्यू डी इक्वल टू 0. इथं लिहून टाकतो लागलं तर की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. टेन्शन राहत नाही. चलो यातलं पी मायनस क्यू, यातलंही पी मायनस क्यू, यातलंही पी मायनस क्यू, सगळ्यातलं कट्टे. मग डिवायडेड बाय पी मायनस क्यू. चलो नेक्स्ट हा पी मायनस क्यू कटला, ए उरला, प्लस हा पी मायनस क्यू कटला तर काय उरलं, पी प्लस क्यू इंटू डी उरला मायनस इथचा पी मायनस क्यू गेला बाहेर. इथं फक्त डीच उरला इक्वल टू 0. मग ए प्लस याच्यातून डी कॉमन काढ बरं एक, पी प्लस क्यू. यातला डी बाहेर गेला तर यातला डी गेल्यावर काय उरलं -1 आणि डी इक्वल टू 0. ही व्हॅल्यू कोणाची आहे रे, तर हे जमलं. टी पी प्लस क्यू इक्वल टू 0 आणि इक्वेशन 1 दे. 1 फ्रॉम 1. हाय एक जमला. शहाणपणा क्रोज एक लिहायचा आहे, वरच्याचा फॉर्म्युला येत नाही तुले. देअरफॉर पी प्लस क्यू थर्ड टर्म इक्वल टू 0. गणपती बाप्पा एक क्वेश्चन फक्त अजून होते.
बाकी पाहून घेऊ आपण. आता वर्डचा तर फसला फॉर्म्युलाचा ना. आता डिसूजा जे काही आहे ते डिसूजा अंकल बचा लो, डिसूजा बचा लो, बचा ले भाई बचा ले. मिस्टर डिसूजा वाचव आता. क्वेश्चन वाच, शांततेत क्वेश्चन वाच, घाई नको करू. आता कामाचा क्वेश्चन आहे, चुकलं नाही पाहिजे. तर क्वेश्चन 4 मधला कोणता आहे हा? क्वेश्चन 3 आहे. वाच क्वेश्चन वाच. मिस्टर डिसूजा परचेस शेअर 200 शेअर. मग नंबर ऑफ शेअर SHARE शेअर इक्वल टू 200 आणि फेस व्हॅल्यू दिल्या 50, फेस व्हॅल्यू इक्वल टू 50. नंतर दिल्या प्रीमियम PREMIUM प्रीमियम इक्वल टू 100. म्हणजे मार्केट व्हॅल्यू मला काढून घ्यावं लागेल, सध्या नाही काढता, नंतर काढतो. पहिले क्वेश्चन वाच काय येतं. ही रिसिव्ड 50% डिव्हिडंड ऑन शेअर. ठीक आहे, डिव्हिडंड काढणे. आफ्टर रिसिविंग द डिव्हिडंड ही सोल्ड 100 शेअर. 100 शेअर विकले. ठीक आहे, डिस्काउंट 10 रुपीज डिस्काउंटवरती. आणि रिमेनिंग शेअर सोल्ड ॲट प्रीमियम ऑफ 75 रुपीज. फॉर ईच ट्रेड ही पेड द ब्रोकरेज ऑफ 20 रुपीज. फॉर अरे बाप, फाइंड वेदर द डिसूजाज गेन ऑर इन्कर्ड टू लॉस. मला डिसूजानं काय करून ठेवलंय? प्रव्या, फॉर्म्युला आला असतं ते एका मिनिटात आन्सर आलं असतं. येते का फॉर्म्युला? पाय बरं एकदा फॉर्म्युला येते काय? यार हाच फॉर्म्युला आहे ना, पण अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आणू कुठून मी? यार असाच फॉर्म्युला आहे. एक फॉर्म्युला अजून आहे, आणि इथं अजून एक फॉर्म्युला आहे. आय हॅव वन फॉर्म्युला. एक फॉर्म्युला अल्फा प्लस बीटाचा क्यूब. हा जर फॉर्म्युला यूज केला तर हा होते अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटाचा स्क्वेअर प्लस अल्फा बीटाचा क्यूब. चलो बीटाचा क्यूब. बरोबर एका फॉर्म्युला पाहिजे एकदा. ए प्लस बीचा स्क्वेअर क्यूब इक्वल टू ए क्यूब प्लस 3 A² बी प्लस 3 AB स्क्वेअर प्लस बी क्यूब. व्हेरी गुड प्रव्या, कॉंग्रॅच्युलेशन. जमते आहे. व्हॅल्यू पुट कर पटापट. जमते का काही व्हॅल्यू? आता बघ, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू टाकतो तू 5. व्हेरी गुड, 5चा क्यूब झाला हा. अल्फा क्यूब आणि बीटा क्यूब या दोघांचं मिळून 35 टाकू शकतो तुम्ही. हा टाकला जाऊन 35 प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा. सत्यानाश, अल्फा स्क्वेअर बीटा कुठं आहे तुझ्याजवळ? मग यातून कॉमन काढ ना. पण कोण कॉमन काढते यातून? थांब. एक काम कर, हे खोडे काय कर माहिती आहे? बनव तू फॉर्म्युला, बसून बनव. थोडा टाईम घ्यायला लागला तर 1 घंटा बाकी आहे, 1.25 घंटा बाकी आहे. एवढ्या लवकर काही नाही होत. बघ, हा पहिले अल्फा प्लस बीटा क्यूब समोर काढ. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब 8वीचे फॉर्म्युला आहे प्रव्या, जमलं पाहिजे. बाई याच्यातून कोण कॉमन निघते? यातून कोण कॉमन निघते? हे झालं पहिलं, हे झालं शेवटचं. यातून कोण कॉमन निघते? 3 कॉमन निघते. अल्फा कोण कॉमन निघते? बीटा पण कॉमन निघते. जर 3 अल्फा आणि बीटा जर तुला कॉमन काढला तर 3 गेला बाहेर, बीटा पण बाहेर गेला, अल्फा बाहेर गेला, म्हणजे 1 अल्फा उरला. व्हेरी गुड. प्लस 3 बाहेर गेला, अल्फा बाहेर गेला, बीटा स्क्वेअरमधला 1 बीटा बाहेर गेला, तर बीटा. हाय प्रव्या, जमलं. व्हेरी गुड. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. हाय 5चा क्यूब. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब 35. हाय देव करो तुझ्यासारखी अक्कल कोणालाच नाही भेटो. कारण हे बाकीचे अक्कल भेटली तर हे सगळे टॉपर येतील. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यूज तर काढणार, मग ते इक्वेशन बनलं अल्फा इंटू बीटा. ठीक आहे, अल्फा इंटू बीटा, याला अल्फा इंटू बीटाच डायरेक्ट डिवाइड नको करू. अल्फा इंटू बीटा इंटू अल्फा प्लस बीटा इक्वल टू 5. जमलं ना प्रकारे? 5चा क्यूब झाला 125. 125 इक्वल टू 35 प्लस 5 किती होतं? 15 अल्फा बीटा. प्रव्या तुझ्यासारखा तूच कर 35 इकडनं आण पटकनी. 125 मायनस 35 इक्वल टू 15 अल्फा बीटा. 25मधून 35 गेले, किती राहिले? 90 राहिले. 90 इक्वल टू 15 अल्फा बीटा म्हणजे किती येईन आता पाहिजे? तर आता यार शिट, पेज सोडलं नाही तू ना. आता काम करतो मी, सगळं खोडतो परत दुसऱ्या पानावर डबल लिहितो. तसंच करावं लागेल. कायच काय पेज सोडायला पाहिजे होतं. मला वाटलं हे येणार नाही गणित, पण जमलं, डोकं लागलं. मग एक पेज पहिलेच सोडलं असतं तर परवडलं असतं की नाही? मागचं सोडून द्या असतं त्याच्या. जाऊ दे आता, पुढच्या पानावर लिहितो. हे सगळं खोडून टाकतो, डबल लिहितो. जाऊ दे आता, काही उपाय नाही बाबा, करावंच लागते. केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे, आणि आठवल्याने होत आहे रे आधी आठवले पाहिजे. चल्ली मग 90 इक्वल टू 15 अल्फा बीटा होतं.
मग अल्फा बीटा काढण्यासाठी 90/15 म्हणून पाय कशाला हलवून राहिला, कॉन्फिडन्स ठेव, 15 1 15 15 90. अल्फा बीटाची व्हॅल्यू आली 6 आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती दिली तुला इथंच लिहून घे, म्हणजे डबल डबल मागे पुढे पाहायची गरज पडणार नाही. अल्फा प्लस बीटाची दिले 5. इसे कहते कॉंग्रॅच्युलेशन द रिक्वायर्ड इक्वेशन. आता म्हणा ना कोण भेटते तर जमलं. एक्सचा स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा यू आर द किंग. अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. जमलं ना रे वा, जमलं ना. अल्फा प्लस बीटा 5 आहे, 5x प्लस 6 इक्वल टू 0. असं कसं येत नाही, नाल्याशिवाय राहत नाही. दिनताना दिन मस्त दोन्ही जमले. ये डिसूजा तुझ्या घरी आता काय भाऊ, डिसूजा तुला अक्कल आपण नंतर लावू. आता सध्या माझी काही इच्छा नाही, मग नंतर पाहू. डिसूजा भाऊ नंतर पाहू, तर डिसूजा तू नंतर पाहू. आता आपण पहिले क्वेश्चन नंबर 5 लिहून घेऊ, कारण 1 घंटा 12 मिनटं बाकी आहे. 1 घंटा 12 मिनटं म्हणजे अजून फक्त 50 मिनटं झाली, म्हणजे आहे आपल्याकडे वेळ. तर 5व्या क्वेश्चनला मधला तुला कोणता येते तो पाय चेक करून सोडव पटकरी. तर कोणता येते कोणता येते कोणता येते कोणता येते रे बाबा, कोणता? ड्रॉ द ग्राफ. जाऊ दे, ग्राफच्या नांदी नाही लागत मी सध्याची, कारण की घाबरू नको, आरामशी सोडू. एकच क्वेश्चन बाकी आहे, हा झाला की औरच लिहिणे. तो 40 पक्के आहे. बाय अ बॅग कंटेन 8 रेड अँड सम ब्ल्यू बॉल्स, 1 बॉल इज रेड. की ग्राफ सोडू की हे सोडू, दोन्ही सोडवतो. जाऊ दे, पहिले मी एक काम करतो, हा प्रॉबिलिटीचा पाहिजे. तो प्रॉबिलिटी सोपे सोपे क्वेश्चन आले आता लोक, प्रॉबिलिटी सोपंच असते तसं बी. चलो हा वाला पाहिजे, जमला तर ठीक, नाही तर मग ग्राफवाला सोडू. ग्राफवाला सोपा आहे, कारण की हा सरनं शिकवलं एकदा की एरिया कसा काढायचा. हा क्वेश्चन और गेला सरनं, पण आठवून नाही राहिला आता. ठीक आहे. अ बॅग कंटेन 8 रेड बॉल. मग रेड बॉल BALL इक्वल टू 8 घेतो मग मी, 8. सम ब्ल्यू बॉल दिलं नाही का, लेट समजा ब्ल्यू बॉल BLUE ब्ल्यू बॉल इक्वल टू x घेऊन घे, झालं. 1 बॉल इज ड्रॉन ॲट रँडम, म्हणजे टोटल काढायसाठी टोटल बॉल लागतील आपल्याला. टोटल बॉल इक्वल टू 8 प्लस x, म्हणजे तुमचा NS. टोटल जेवढं असते त्याला NS म्हणतो आपण, मग हा झाला NS. ठीक आहे, 8 प्लस x असाच ना, बरोबर आहे. 1 बॉल इज ड्रॉन ॲट रँडम इफ रेशो ऑफ प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग रेड बॉल अँड ब्ल्यू बॉल. अरे बाप, प्रॉबिलिटी रेड बॉलचा रेशो आणि ब्ल्यू बॉलचा रेशो 2:5 आहे. देन नंबर ऑफ ब्ल्यू बॉल किती आहे. ठीक आहे, कसं काढू यार. चलो इव्हेंट ए घेतो मी पहिल्यांदा. इव्हेंट ए, त्याला घेतो मी रेड बॉल. इव्हेंट ए नाही, इव्हेंट आरच घेतो मी डायरेक्ट. रेड बॉलचा आर आणि ब्ल्यू बॉलचा बी. रेड बॉल, मग NR किती आहे, रेड बॉल किती आहे माझ्याजवळ 8. मग P काय येईन माझा, P येईन माझा NR अपॉन NS, विच इज इक्वल टू P इज इक्वल टू दिलं आहे मला 8 अपॉन NS आहे 8 प्लस x. व्हेरी गुड. आता मी खाली काही लिहित नाही, इकडे लिहितो सध्याचं, तुम्ही खाली लिहा. इव्हेंट बी घेतो, बी म्हणजे ब्ल्यू बॉल. इव्हेंट ब्ल्यू घेतला, ब्ल्यू बॉल. NB किती आहे माझं, ब्ल्यू बॉल x आहे. मग P काय येईल माझा NB अपॉन NS. व्हेरी गुड. नंतर P किती आहे, P माझा आलं मग NB म्हणजे x अपॉन 8 प्लस x. आता मला काय म्हटलंय की त्या दोघांचा रेशो, प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग रेड बॉल अँड ब्ल्यू बॉल इज 2:5. ठीक आहे, म्हणजे P रेड बॉलचा आणि ब्ल्यू बॉलचा रेशो आहे किती आहे रे, रेशो किती दिलं आहे 2:5. ठीक आहे, मग हा झाला 2:5. मग याची P ची व्हॅल्यू काय आली माझी, ती आली 8 अपॉन 8 प्लस x. मग आली 8 अपॉन 8 प्लस x. मग हा मोठा डिवायडेड बाय, आणि P ची व्हॅल्यू आली होती म्हणजे x अपॉन 8 प्लस x. व्हेरी गुड. 8 अपॉन 8 प्लस x इक्वल टू 2/5. बघ, न्युमरेटरला कापते. 8 अपॉन नाही आहे, ते x अपॉन आहे. x पाहिजे. न्युमरेटरला कापते, डिनॉमिनेटर कापले, तर डिनॉमिनेटर सेम आहे, ते कटले. मग उरलं तुझं 8 अपॉन x इक्वल टू, अरे झालं क्रॉस मल्टिप्लाय कर फक्त, आता जमलं. म्हणजे 8 × 5 इक्वल टू 2 × x. जमलं. 2 तिकडे पाठवून दे.
8 पंचे किती होतात, 8 पंचे किती होतात 40, 40 भागाला 2 इक्वल टू एक्स, एक्स इक्वल टू 20 20 20 20. कुकडे डबा काढून राहिला. देअरफोर नंबर ऑफ ब्ल्यू बॉल, नंबर ऑफ यू आर जस्ट झाला. एका घंट्यात ब्ल्यू बॉल इज इक्वल टू 20 हेच विचारलं होतं त्यानं. फाइंड द नंबर ऑफ ब्ल्यू बॉल्स. एक नंबर. मस्त. तुझा पेपर कंप्लीट झाला 50 मिनिटात जवळपास. 50 मिनिटात जेवढा कामाचा आहे तेवढा पेपर झाला. आता राहिले फक्त ऑरवाले. मग ऑरवाले कोणते सोडवायचे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो. तर ऑरवाले कोणते सोडवायचे सांगतो. मी जर असतो तर मी काय करायचं माहिती आहे, मी सगळ्यात पहिले चेक केलं असतं की माझे कोणते क्वेश्चन चुकतात, याच्यातले मला कोणते क्वेश्चन चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत, माझे चुकण्याचे चान्सेस याचे जास्त आहे. मग मी नेहमी काय केलं असतं, मी माझं फोकस तोच असता की मला जिथं ऑर कमी होते मी तिथं फोकस जास्त केला असतं. म्हणून मला एवढा 1 घंटा उरला की नाही, मग मला माहिती आहे की जास्त टाईम उरला आहे. म्हणून मी ना सगळ्यात पहिले काय केलं असतं माहिती आहे का, सगळ्यात पहिले वर गेलो असतो मी. आणि सगळ्यात पहिले हे जे क्वेश्चन असतात याचे ऑर नाही सोडवायचे. बघा हे तर हे बघा याच्यात एकच ऑर आहे, हे ऑर सोडवायचे. बघा हा याचा ऑर आहे. मग मी ना सगळे वरून ऑर सोडत घेतले असते. पण ॲक्टिव्हिटीचे ऑर सगळ्यात पहिले नाही सोडवले असते, कारण ॲक्टिव्हिटी जवळपास बरोबर येतात, त्याचं काही टेन्शन नाही. तर जे असे क्वेश्चन आहे, हा बघा क्वेश्चन 2 बी मधला बी हा सोडवला असता सगळ्यात पहिले हा 5 सोडवला असता. मग हे झाल्यावर सगळं माझा कार्यक्रम झाल्यावर मग क्वेश्चन 2 मधला 5वा सोडवला असता, तो केला असता कंप्लीट. मग तो झाल्यानंतर क्वेश्चन 3 मधली ॲक्टिव्हिटी कंप्लीट नसते केली, ॲक्टिव्हिटीला वेळ दिला असता. याच्यातले मी 2 सोडवले, मग याच्यातला 1 लिहिला असता मी कोणता तरी. मग हा सोपा आहे प्रॉबिलिटीवाला, मग ह्या लिहिला असता. क्वेश्चन तर 2B मधला 2B की 3B मधला 3रा लिहिला असता. क्वेश्चन 3B मधला 3रा लिहिला असता. नंतर कोणता लिहिला असता, नंतर इकडे आलो असतो. मग हा सोडवला असता डिसूजावाला, ट्राय केला असता. डिसूजा म्हणजे क्वेश्चन 4 मधला 3रा आणि क्वेश्चन 5 मधला पहिला. क्वेश्चन 4 मधला 3रा आणि क्वेश्चन 5 मधला पहिला. आणि याच्या बाद पण मला जर टाइम उरते तर मग मी परत गेलो असतो क्वेश्चन 3 वरती, आणि त्याच्यामधला जो चौथा बाकी आहे तोही सोडवला असता. आणि नंतर मग गेलो असतो ॲक्टिव्हिटीवरती. मग जे ॲक्टिव्हिटी बाकी आहे, ॲक्टिव्हिटीज त्या सोडवल्या असत्या, आणि असा कंप्लीट माझा पेपर केला असता. का होते की 40-50 मिनिटात पेपर होते. इट इज नॉट दॅट मच डिफिकल्ट. मग पहा, मी असा विचार करतो, मी गाणे म्हणत जाऊ, स्वतःला शिवाय देत जाऊ, स्वतःला कॉंग्रॅच्युलेशन म्हणत जाऊ, आठवलं की असंच होत जाईल. मला बऱ्याच वेळेस असं होत जाय की आता एखादा क्वेश्चन येत नाही, मग मी तो सोडून द्यायचो, पण त्याला जागा सोडायचो. मग पुढे जाऊन मला की नाही, कारण तो डोक्यात होता ना क्वेश्चन, मग त्याचं काही ना काही आठवायचं की ओ शेट हे तर हे आहे. मग परत तिला मधामधात छोट्या छोट्या गोष्टी इकडे तिकडे वर्गात दाखवायचंच तेवढं. मित्र असतात ना, 5 होतात. असं असते ते. समजलं? जमला कार्यक्रम? माझाच पेपर तुम्ही सोडवा आणि ह्या व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून माझा थोडासा फायदा होईल. बाय. रात्रीला लेट झालाय का? किती वाजले सध्या? 12-1 वाजला असेल सध्या. मी नेहमी तसंच करतो, लेटच सोडतो. ऑप्शन नाही आहे, हेच काम आहे. यही है जिंदगी, यही है